नमस्ते सर्वांना, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पोह्यांचे पराठे बनवणार आहे। त्यासाठी मी पोहे घेतलेत 1 वाटी आणि साफ करून घेतले। चला आता पुढे मिक्सरला मी पूर्ण बारीक करून घेते हे पोहे, नंतर दाखवते। हे बघा, छान अशी बारीक पावडर करून घेतली। 2 बटाटे कच्चे मी असे कट करून घेतले। त्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची घातली। आता हे पण छान पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावून। बटाट्याची पेस्ट आपली तयार झाली, ती पण घालून घेते पोह्यांमध्ये। नंतर टाकते ओवा। नंतर आपल्याला टाकायचं आहे थोडं लाल तिखट, हळद, गरम मसाला। असं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ आणि चिरलेली कोथिंबीर आणि छान असं पीठ मळून घ्यायचं। दही टाकते, दही घेते आणि आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। असं मी पीठ मळून घेतलंय। आता 15 मिनिटं असं झाकून ठेवते। तर मी लाटते पराठा, एवढा असा गोळा घेतलाय मी, त्याला गव्हाचं पीठ लावून घेतले। तर छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हळूहळू अलगद लाटायचं आहे। साईडनी पराठा असा पाटतो। पराठा असा लाटून झालाय। आता मी डब्याने असा गोल करून घेते, कारण हे साईडने फाटलेले आहेत ना। असा गरम झालेला आहे आणि आता मी त्यावर टाकते। थोडं तेल लावलं मी तव्याला आणि छान असा शेकून घ्यायचा आहे। तर हा दुसरा लाटला आहे मी आणि थोडासा आता मोठा आहे आणि छान आता आपल्याला शेकून घ्यायचा आहे। मस्त असे सॉफ्ट एकदम झाले पराठे पोह्यांचे पराठे आपले तयार झाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।